नमस्कार मित्रांनो, सोजन रत्ना यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासियांचं आणि बैलगाडी प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आजची जी व्हिडिओची सुरुवात आहे ना, तर गावाकडे आलो आहे आणि येऊन 2 दिवस झाले. काल नाईटला खेळायला गेलो होतो मुरडवमध्ये आणि आज सकाळी बोललो आपल्या पुलाच्या साईडचा जो व्ह्यू आहे ना, तो एक नंबर दिसतो पहाटे पहाटे. पण आपल्याला उठायला झाला लेट आणि त्यामुळे तरी पण आपल्याला जेवढं दाखवायचं आहे ना, तेवढं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. कारण प्रत्येकजण व्हिडिओला कमेंट असते की आपल्या गावाकडचं दृश्य दाखव थंडीतलं. तर मंडळी जर बघायला गेलात ना, तर हा आमचा फाटा आहे. त्या साईडला जर रोड गेला तर तिकडे पेडांब्याकडे रोड जातो आणि इकडे गेला तर नायशी कोकरं आणि तिकडे बाहेर गोवावेला रोड बाहेर पडतो. आणि हा आमच्या काशेगावातला आजचा जो व्हिडिओ आहे. आणि जर ह्या साईडला जर बघायला गेलात ना, तर असं बोललं ना, बचत गटाकडून काही ना काहीतरी आपल्याला पाहायला मिळत असतं. तर त्या साईडला आपल्याला थोडीशी शेती दिसते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ज्या बाड्या काढलेल्या आहेत ना, तर रांगोळी पद्धतीत काढलेल्या आहेत त्या. आणि हे एक दृश्य आता पाहायला मिळतं आहे, कारण यूट्यूबच्या माध्यमातून हा असा नजारा कधी पाहायला नाही मिळत. पण जे कोकणातले शेतकरी किंवा जे उपक्रम आहेत ना, राबवले जातात कोकणातले माणसं, तर हे पाहायला मिळतं आहे आज आपल्याला तिकडे. आणि तो व्हिडिओ मित्रांनो जर बघायला गेलात ना, तर मला ह्या साईडला जी झाडं दिसत आहेत ना पहिली स्टार्टिंगला, तर ते वांग्याची रोपं आहेत. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जर बघायला गेलात ते केलेलं आहे उपक्रम, तर मध्ये सेंटरला एक वांग्याचं रोप आहे, पलीकडे परत वांग्याची रोपं आहेत, वांग्याची मिरचीची आहेत त्या साईडला. आणि जर ह्या साईडला जर बघायला गेलात ना, तर मध्ये मध्ये मेथी मेथी आणि कोथिंबीर आपण असते ना ती अशी लावलेली आहे. परत असे खूप सारे नजारे इथे पाहायला मिळते. तर मंडळी, आणि जर आता पुढे जर बघायला गेलात ना, तर हा जो रोड जातो ना, तो मागदन साईडला रोड जातो. आणि जे हे तुम्ही पाहताय ना, म्हणजे ह्याच्याच साईडला इकडे जे आहे ना, जे आपण थोडंसं डार्क आहेत ना, म्हणजे त्याला काय बोलतात, कुलीत बोललं जातं, ते पेरलेले आहेत. आणि ह्या साईडला ते पावट्याची रोपं आहेत. तर असा हा नजारा पाहायला मिळतो कोकणात आल्यावरती. आणि कोकणातील दृश्य म्हणजे काय, तर मित्रांनो कोकणामध्ये खूप सारं पाहण्यासारखं असतं प्रत्येक गावामध्ये. पण आमच्या इथे मित्रांनो आहेत ना, 2 प्रकारची शेती केली जाते. तर मे महिन्यामध्ये मित्रांनो जी शेती केली जाते ना, तर भात पेरणी वगैरे केली जाते. आणि त्याच्यानंतर लावणी वगैरे केली जाते. भात कापणी झोडणी झाली की मित्रांनो आपल्या इकडे जे म्हणजे कडधान्य लावलं जातं आणि तो हे पाहायला मिळतंय. आणि तिकडं त्याचं नाव काय रे? विघ्नेश आहे तो. तर विघ्नेश चालतोय, आपल्या पिंपळवाडीतलाच आहे. बँजोमध्ये वाजवायला होता. आणि ह्या साईडला जर बघायला गेलं ना, समोरच्या साईडला जे आपण पाहतोय ना तिथे, तर आपल्या इकडे झाडावरचं म्हणजे माकडं बोललं जातं किंवा ते केलटे असतात, ती त्या साईडला आहेत ना मित्रांनो खूप येतात झाडावरतून तिकडनं तिकडनं आणि कडधान्यांची वाट लावतात. तर हा दृश्य एक पाहायला मिळतंय. आणि रोजगारासाठी मित्रांनो आपल्या इकडे माणसं पण कामावरती जात असतात, ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर पाहू पुढे. तर मंडळी, हा जर दृश्य बघितलं ना, तर इथे फोटोशूटसाठी एक नंबर स्पॉट आहे. तर हा व्ह्यू पाहू शकता. हा इथून जेवढा जो आहे ना व्ह्यू, तर शूटसाठी एक नंबर आहे. कारण शूटसाठी म्हणजे काय, तिथे फोटोशूटसाठी येत असतात आणि आपल्या नजरेखालून इथला व्ह्यू आहे ना एक नंबर वाटतो. जर तुम्ही अजून थोडं हिरवं असतं ना तेव्हा जर आलात ना, म्हणजे तुम्हाला सांगतो, कधी जेव्हा भात कापणी असते ना तेव्हा जर आलात तर एक नंबर स्पॉट असतो. परत तो एक एरिया आहे ना समोरचा, तो एक असा फोटोशूटसाठी एक नंबर आहे. आणि त्या साईडला समोरच्या साईडला प्लस आहे ना ब्रिज आहे. आणि ब्रिजच्या इथे पण मित्रांनो एक फोटोशूटसाठी एक नंबर स्पॉट आहे. तर असे हे स्पॉट मित्रांनो तुम्हाला सांगतोय, कारण माझा जर हा व्हिडिओ मुंबईपर्यंत गेला आणि जर तुम्ही जर गावाला आलात तर नक्कीच कासे मागजन ब्रिजवरतून थोडंसं पुढे कासे साईडला येतं आणि हा व्ह्यू तुम्हाला पाठी पाहायला मिळेल फोटोशूटसाठी. तर मंडळी, अजून जर पुढे जर आलात ना, तिथून फोटोशूट झाल्यानंतर जर पुढे आलात
तर पुढे आपल्याला हा एक व्ह्यू पाहायला मिळतोय मित्रांनो, इथं नक्कीच भेट द्या. कारण ह्या साईडला आहेत ना रोहित गोताड यांचा वडापावचा स्टॉल आहे तिकडे. आणि हा व्ह्यू आहे ना, तर इथे मित्रांनो चायनीज भेल, मंचुरियन, परत पाणीपुरी आणि शेवपुरी वगैरे इथे चालू केलेली आहे. आणि प्लस ओली भेल, सुकी भेल ही आपली हे असतात ना कुरमुरे, त्याची इथे मिळाली जाते. आणि तिथे पण नक्कीच मित्रांनो व्हिजिट करा, कारण तो स्टॉल आहे ना आपलाच आहे. आपला बोलल्यानंतर कस्टमर येतात, त्यांना इथली टेस्ट मित्रांनो आहेत ना भारीच असते. चिंचेचं पाणी वगैरे, शेजवान चटणी वगैरे ही घरगुती बनवली जाते. आणि ते मित्रांनो तिथे तुम्हाला खायला मिळणार नक्कीच. कारण मित्रांनो काही शेजवान चटणी मार्केटमधून विकत आणतात आणि तीच मध्ये येत असतात, पण तसा व्ह्यू नाही येतो. आणि आपल्याला जायचं आहे आता पुढे कासे ब्रिज पाहण्यासाठी, तर पाहू पुढे. तर मंडळी आता आपण आहोत कासे मागजन ब्रिजवरती. आणि हाच तो ब्रिज मित्रांनो, त्या साईडला पलीकडे मागजन, ह्या साईडला पलीकडे कासं. तर मित्रांनो इथला व्ह्यू काय, तर मित्रांनो इथे शूट करण्यासाठी चांगलं एक आहे. आणि ह्या खाडीची जर एक गोष्ट बघितलीत ना, तर मित्रांनो जर बघायला गेलात ना, ऐतिहासिक काळातील जर ही खाडी जर बोललं गेलं, तर मित्रांनो इथून वाहतूक व्हायची. म्हणजे काय, तर मित्रांनो मच्छीमारी किंवा भाजी मार्केट जर इथून व्हायचं. आणि त्या साईडला मित्रांनो होड्या लागायच्या तिकडे समोरच्या साईडला. आणि तो बंदर आहे मित्रांनो तिथे. वरच्या साईडला गेला तर मागजन मार्केट आहे. आणि इथं मित्रांनो खालून कर्जतून किंवा खूप लांबून इथनं होड्या यायच्या आणि मच्छी मार्केट किंवा इथे बाजार भरला जायचा मागजनमध्ये. तर हे एक दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय, कारण ह्या जुन्या आठवणी मित्रांनो आज आहेत ना पाहायला मिळत आहेत. आणि एक गोष्ट जर झालं ना, तर ह्या खाडीमध्ये मासेमारी, म्हणजे जे मासेमारी करतात ना, तर मित्रांनो इथे मासे पकडले जातात. इथून मग ते मार्केटमध्ये किंवा घरोघरी विकण्यासाठी इथून जातात. आणि जर हा दृश्य जर बघायला गेला ना, तर समोरचा जो स्पॉट दिसतोय ना, तर त्या साईडला मित्रांनो आपल्याला ब्रिजचं बघा. कारण जे गाडीवाले आहेत ना, तर इकडनं तिकडनं फास्ट जातात आणि ठोकलं जातं. तर हा पहिला रिस्क आहे, कारण गाड्या आपल्याला ब्रिज असं एवढं आहे की मागजन, संगमेश्वर, रत्नागिरी जाण्यासाठी प्रवास चांगला होऊ शकतो. पण तुम्ही गाड्या सावकाश नाही ना, कशाला एवढं ट्रकवाले घाई करतात. टू व्हीलर तर एक ठीक आहे, पण तुम्ही फोर व्हीलर एवढी